यवतमाळ जिल्ह्यातील खासगी दवाखान्यांवरील प्रशासनाचं दुर्लक्ष आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कोणतेही नियंत्रण नसल्यानं आरोग्य सेवा धोक्यात आली असून सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट आणि गैरसोयीचा सामना करावा लागतोय। शासनानं ठरवून दिलेल्या नियमांचं उल्लंघन सर्रास सुरू असून याला आळा घालण्यासाठी गुरुदेव युवा संघानं केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, स्वतंत्र कारभार राज्यमंत्री यांना निवेदन दिले आणि तातडीनं योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे। जिल्ह्यातील बहुतांश दवाखाने शासनानं ठरवून दिलेले निकष मान्य करत नाहीत। रुग्णालयांना सर्व नियम काटेकोरपणे पाळणं बंधनकारक असूनही जिल्हा शल्यचिकित्सक यांचं दुर्लक्ष झाल्यानं सामान्य जनतेची पैशांची लूट होत आहे। खासगी रुग्णालयांना पार्किंगची व्यवस्था करणं अनिवार्य आहे, परंतु पार्किंग सुविधा नसल्यानं रस्त्यावर वाहनं उभी केली जातात। यामुळे दत्त चौक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी आणि अपघातांचं प्रमाण वाढलंय। राज्यात आणि देशात हॉस्पिटलमध्ये आग लागल्यानं अनेकांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत, तरीही यवतमाळमधील केवळ 2-3 हॉस्पिटलमध्येच योग्य अग्निशमन व्यवस्था असून उर्वरित रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा उपायांची मोठी कमतरता आहे। त्यामुळे भविष्यात संभाव्य दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। राज्यात आणि देशात हॉस्पिटलमध्ये आग लागल्यानं अनेक खासगी रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सेसऐवजी अप्रशिक्षित कर्मचारी कार्यरत आहेत। याशिवाय संडास, बाथरूम आणि परिसराची स्वच्छता अतिशय निकृष्ट दर्जाची आहे, ज्यामुळे रुग्णांचं आरोग्य धोक्यात येत आहे। एक्स-रे सेंटर, रक्त आणि लघवी तपासणी केंद्र आणि गर्भ तपासणी केंद्रांवर कोणतंही नियंत्रण नाही। शासनानं प्रत्येक दवाखान्यात आपत्कालीन सेवा जसे की रक्तपेढी, ॲम्ब्युलन्स, पोलीस आणि इतर मदत क्रमांकासाठी फलक लावणं बंधनकारक केलंय। मात्र बहुतेक रुग्णालयांमध्ये हे फलक लावलेले नसून रुग्णांना तातडीनं सेवांचा फायदा मिळत नाहीये। गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केलाय। जिल्हा शल्यचिकित्सकांनी महिला रुग्णालयांच्या निधीतून शासकीय परवानगीशिवाय स्वतःच्या वापरासाठी सुसज्ज केबिन बांधल्याचं सांगण्यात आलंय। याशिवाय जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील सोफा सेट, तेथीलच ॲम्ब्युलन्स आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीनं बंगल्यावर सुशोभीकरणासाठी वापरले असल्याचंही निदर्शनास आलंय। या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे। नमस्कार। जिल्हा चिकित्सक यांचे खाजगी रुग्णालयावर कोणतेच नियंत्रण नाही। यासाठी केंद्रीय मंत्री यांना आज आम्ही भेट दिली आहे। त्यांना संपूर्ण जे भ्रष्टाचार होणार आहे जिल्हा चिकित्सक कार्यालयामध्ये हे संपूर्ण कागदपत्र सादर केले आहे निवेदनाद्वारे। तसेच जिल्हा चिकित्सक कार्यालयाला जे 219 खाजगी रुग्णालये कागदोपत्री आहे, परंतु यावर जे नियम लावले आहे शासनाच्या नियमानुसार महाराष्ट्र शासन नियम राजपत्र 14 जानेवारी 2021 रोजी जे सार्वजनिक विभाग यांचा परिपत्र आहे, या परिपत्राच्या नुसार जेवढे खाजगी रुग्णालय आहे जिल्हा चिकित्सकच्या अंडरमध्ये त्यांना अग्निशामक, पार्किंगची व्यवस्था, 24 घंटे डॉक्टर उपलब्ध असे सर्व हे खाजगी रुग्णालय हे धाब्यावर नियम ठेवत आहे। या रुग्णालयामध्ये कोणत्याच सुविधा मिळत नाही आणि त्यामुळे नागरिकांचे हेळसांड होत आहे। आळमाप पैसे खाजगी रुग्णालयाकडून गोरगरिबाकडून लुटल्या जात आहे, हे आम्ही त्यांना सांगितले आहे। आणि ज्या पद्धतीने डिस्चार्ज कार्ड रुग्णाला देणं बंधनकारक आहे ह्या GR नुसार आणि ह्या नियमानुसार, परंतु हे खाजगी रुग्णालय तो माणूस मेला तरी त्याची बावडी द्यायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे। त्यामुळे या जिल्हा चिकित्सक आजवरी त्यांनी एकही खाजगी रुग्णालय चेक केलं का? त्यांनी खाजगी रुग्णालयाला किती बेडची परवानगी दिली आहे, त्याच्या अलावा बेड एक्स्ट्रा हे वापरत आहे, याच्यावर कधी केलं का? सोनोग्राफीवाले सव्वाच्या सव्वा पैसे घेत आहे, रक्तपिढीवाले सव्वाच्या सव्वा पैसे घेत आहे। यासाठी सर्व गोष्टी बाबी केंद्रमंत्री यांच्या लक्षात आणून दिले आहे। तसेच जिल्हा चिकित्सक कार्यालयाच्या अंडरमध्ये शासकीय जिल्हा चिकित्सक ग्रामीण रुग्णालय 17 आहे, त्या रुग्णालयामध्ये कोणत्याच सुविधा मिळत नाही आणि आजवरी जिल्हा चिकित्सक जेव्हापासून जॉईन झाले आहे आजवरी एकाही रुग्णालयाची त्यांनी पाहणी केली नाही। प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।